माझी लेकर बस करा कार्यक्रम बंद करा यासाठी आणलाय वय तू काय रागाला गेला काय मग सरळच मग तू गेला का तुझी बाई राग आला असला तर शेण खाऊन थूक माझ्या तोंडावर तुझ्या आई असंच करत होती काय इकडे इकडे तुला राग आला काय सुशा तुला का मग असलं बोलत असते काय रागाला जाऊ नको मित्रा अरे रागाने भीक माग असतो इकडे मग सरळ म्हणला की तुझी बायकून माझी लेकर अरे बाबा मराठी भाषा आहे वळवत नव मी काय तुळजापूरला परटी घेऊन गेलतो काय इकडे इकडे तुला राग आला काय आला का तुला रागाला जाऊ नको लागा मला बी येड्याने वाटायला लागलं मग तुला काय असलं बोलते ते काय मी सरळ सरळ विचारलं तुझा बाप कसा आहे बरं आहे आई कशी आहे बरी आहे बहीण कशी बरी आहे आहे बरी आहे का नाही मग तसंच म्हणून विचारलं तुझी बायको माझी लेकरं कशी आहे ती चेपटे आहेत ते का? अजून पण तिथंच लागा बायको दे तुला का तू बस करा लगा याला इसकटून सांगायला माझी राज जायची इकडी इकडी आम्हाला का बायको तुझी माझी मग तुझं लेकरं तुझे मग तू काय म्हणकर अरे नालाय का आपण गावात असताना कुठे राहायला होताव शेजारीच होता होताव का नाही मग माझी बायको तुझी बायको तुझं घर माझं घर कुठं होतं जवळ जवळ मध्ये बीतच की रे होती का नाही दोघांच्या मध्ये हा भीतच होती का नाही मग मला लगीन झाल्यानंतर 2 लेकरं झाली झाली की लॉकडाऊनच्या अगोदर एका मागे एक एका मागे एक. काय ती नंबर लावलेली स्टेवर अरे एकाच्या पाठीवर एक म्हणावं का एका मागे एक एका मागे एक ती काय म्हशी बिशी नाही रे अरे असं सांगताना ते तसं होतं हा अरे बाबा मला 2 मुलं झाली 2 मुलं झाली आणि 2 मुलं झाल्यावर लॉकडाऊन पडलं पहिलं लॉकडाऊन हा पहिलं लॉकडाऊन पडलं घरी आण कुळाचं लय तर तारांबळ व्हायला लागली म्हणून बायको म्हणली कारभारी कारभारी का कारभारी 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 नव होय काय तर काम धंदा करा नाही तर म्हणली आम्ही समजी असंच मारताव मग मी म्हणलं थांब काय काळजी करू नको एवढा कोरोना नीट होऊ दे हा मग काय कोरोना लवकर नीट होईना अजाबात नाही कमीत कमी निमेला निमा माणूस मारले देणं अल्ला का बायकोनं माझ्या संग बांधणं केली आणि बायको गेली सोडून गेली काय बायको निघून तुझे सोडून गेली सोडून गेली निघून गेली होय अल्ला का नीट बोलत की का निघून गेली आता तुला तोंड दाखवायला जागा राहिली नसेल अरे बापाकडे गेली बापाकडे गेली होय बापाचं नाव सांग की मला वाटलं दुसरं काय तुला आता मारतो बघ सुशा मग काय सांगायचं माझी बायको आई बापाकडे निघून गेली 2 लेकरं राहिली गेली काय बायको अरे मला शेजारी असून कळलं नाही लका तू निम पंक्चर व्हायचा बोलायला लागलाय इकडे कसं गेली अरे तिच्या आईला माझं पिटू दे आई बापाकडे असं म्हणायचं पहिल्यांदा आई बापाकडे मग ती 2 लेकरं रडायला लागली तुझी हा हा आता म्हटलं काहीतरी यांचं बरं वाईट बघायला पाहिजे बरोबर उद्याला तर लग्नाला आल्यावर काय तर 2 पैसे शाळेत चालले ती म्हणल्यावर कामाला द्यावं लागतील त्यांना काय तर खर्चा पाण्याला द्यावं लागतील येणार कशाला म्हणून विचार केला कुठं तर बाहेर देशात कामाला गेलं पाहिजे आता बायको सोडून गेली अरे म्हणजे आता परपंच जाऊ उन्हा सोडून गेली नाही बापाकडे गेली म्हणावं पळून गेली तुझ्या आता नारड्यात कुठे घेत का पाय घालीन बघ बापाकडे गेली हा सांग बापाकडे गेली उठ 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 मग मी काय केलं कसं केलं आता म्हणलं ही 2 लेकरं न्यावी कुठं बरोबर आहे म्हणून 2 लेकरं घेतली घेतली तुझ्या बायकोकडे गेलो माझ्या बायकोवर तुझी बायको एकटी होती घरी हा मग गेल्या गेल्या आवाज दिला वहिनी हा तुझी बायको मला बघितल्यावर लागा पळतच आली भाऊजी माझी बायको काय पैलवान आहे बरे पळत आली अरे मला बघितलं की हुंद कावर नाव पळत आली लय दिसानं गाठ पडली घराच्या बाहेर माणसं निघत नव्हती नाही तिला तुला काय सांगायचं इकडे तिला इकडे कुणी तर सांगितलं असतं तुझ्या गप. बायको पळून गेली तुझी मग माझी बायको घरी गेली माझ्या घरी आली काय तू म्हणला की माझी बायको गेली माझी बायको जाऊ दे मी तुझ्या घरी गेलो तू माझ्या घरी गेलता का हा तुला माहित नाही काय खरं ए, सांग अरे बाबा वहिनीला नीट ठेव. खरं सांग खाली ठेव खाली ठेव खाली काय ठेव म्हणली बायको सांग काय नाही सांगतो खाली ठेव आधी सांग अरे सांगतो खाली ठेव सांग मग घरी गेलो हा तुझी बायको होती घरी काय म्हणली सांग मी म्हणलं वहिनी हा? हा, वहिनी म्हणला का? वहिनी म्हणलं आजपर्यंत म्हणला नव्हतं ना आता बायको गेल्यावर कसं काय म्हणला वहिनी कसं काय म्हणला अरे नातं माझं वहिनीचं लागतंय अरे पण आजपर्यंत तू भीतीच्या अलीकडे आला नव्हता हा? आणि तुझी बायको गेल्यावर कसं काय आला काय भानगड आहे
अरे बाबा शेजार तर माणसाला माणूस येतोय जो सांग पुढचं सांग. सांगतो की नका सुशा खाली ठेव मला ब्या वाटायला मी हा कोणी उभा जावलो बस सांग. खाली ठेव इकडे सांग. मग तुझ्या बायकोकडे गेलो अजून तिथं झाला का पुढचं बोल की किती वेळ बायको पैसे थांबतोय माझ्या अरे बोल पुढचं बोल मला बोलू तर ते तू का नाही लोक सरळ मग तुझ्या बायको पैसे गेलो अरे बाबा वहिनीला सांगितलं वहिनी मी चाललोय बाहेर देशात जरा जगायला म्हणजे तू चालला होता का नाही माझी 2 लेकरं तेवढे काय करा तुमच्या पैशी राहू द्या हा 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 मग तुझी बायको काय म्हणली मला काय म्हणले भाऊजी भाऊजी मोठं काय नको हा. बारकं ठेवते बर का ठेवते मोठं काय रडत हिंडत होतं काय कसं नवा अनवाळपणा करते बारकं पोरग राहू द्या मोठं तुमचं सगळं घेऊन जावा असं म्हणली काय लागा आणि मग तुला काय वाटलं हे, मला काय वाटत नाही मग इकडे बोल मग मी काय म्हणलं वहिनी दोन्ही पण लेकरं तुमच्या पैशी राहू द्या बर मग ती माझी मालकी निघून गेली 2 लेकरं तुझ्या मालकीनी पशी सोडली मग आता चांगली मोठी झाली असलेली लई दिसानं गाठ पडली हे झाले ते खेळ. म्हणून म्हणलं तुझा आई बाप बरं आहे का बाप बरं आहे का आई बरी आहे का हो, सगळं. तुझी बायको माझी वहिनी हा. आणि तिच्यापाशी असणारी 2 माझी लेकरं असं इकूप करून म्हणलं तुझी बायको माझी लेकरं बरी आहे का काम फुटला होता काम आलता एवढ्या उशीर आता एवढं इसकटून सांगण्यापेक्षा तुला लगी उरकून सांगावं म्हणलं होतं रे असं झालं का हा मला आता म्हणलं घर सोडावं लागतंय काय सुशांत हो अशी ती इकडे कसं बरं आहे म्हण की तुझं आता हे एकदम व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे ना लका त्या बाया आलेले आहेत तिथं तुला आवाज वाशी बेस आला नाही माझी काय कुत्रीची आवलात आहे काय ते डाबर मॅन्सरची केस वर झालेली ती मग सांगितलंय का मध्ये छप्पर पडले म्हणून एक काम कर कसं करू? त्या बाईला बोलवून घे जरा ए बायांना नको हा? काल तर बाईची माझी भांडणं झाली ती नको का बाई झाले मार खातोय अरे काल तिचं माझं भांडण झाले काय झाले? कशामुळे झाले कशामुळं माझ्या कोंबडीच्या पिल्यानं तिचं म्हशीचं पिलो मारले तुझ्या कोंबडीच्या पिल्याने तिचं म्हशीचं पिलो नाही नाही मारलं नाही. तिच्या म्हशीच्या पिल्यानं माझ्या कोंबडीचं पिलो मारलं पाहिजे हा असं म्हण की त्याच्यावर भांडण झाले तो बायला नाही इकडे अरे जरा जाणता सुनता आहेस आमच्यामध्ये जरा कळता दळता आहेस म्हणून तुला म्हणायचं आहे बायलाच म्हण हा जरा वजन तुझं पडतंय आमचं पडत नाही बरोबर आवाज दे जरा बाईला काय म्हणू ओ बाई म्हणायचं नुसतं हो बाई म्हणायचं का बाई म्हणायचं काय नुसतं हा हो बाई म्हणायचं हो बाई हा हा म्हणजे व्यवस्थित बोलायचं शर्टवाली म्हणायचं ना हो बाई म्हणायचं नुसतं म्हणू का? हा हा सर माग सर माग सर माग मी काय मैसा आली आहे तुला बघून बाय येत नाही का सर माग काय एवढा नकटा आहे काय दिसतच नाही ना हो बाय येता का नाही का करू कुकूची काय कर कुकूची काय बारकेली करू आहे काय नका बघाय बाबा तू हात मार अल्ला का नीट आवाज द्यावर सुशा कसा देऊ दे सांग बर हो बाई असं म्हणावं म्हणजे आवाज आव बोलायचं हा असं आहे का? हा का आपल्या बायकोनी बोलते ती वैरे नसतंय काय ते हा हा बघा बरं झालं आता सांगितलं अहो बाई बाईला कानच नाही 2दा ऑपरेशन झालंय बाई माड्यात आवाज दे नीट असं बोलल्यावर येत नाही हा नाजूक हाक मारू का हा नाजूक नाजूक बाया माणसाला नाजूक हाक मारली पाहिजे हा नाजूक नाजूक ओ बाई बुई का बुई अल्ला का ती बाई एकरानं पळत जाईल की रे हे बघाय बाबा तू हाक मार आवाज दे नीट इकडे अला का कुठवर देऊ हो कुठवर देऊ उलिसा आवाज दे अरे आवाज द्यायचा म्हणजे जरा वजन पडलं पाहिजे वजन नाही पडलं तर त्या नवर देवाला बोकांडी घे म्हणजे माझ्या बरगड्या मोडू दे वजन चांगलं पडतंय रे हो बाय ए तुमच्या आईचा नवरा आहे पप्पा म्हणायचं आता पप्पा कुणाला हा मला काय म्हणायचं ए बाई आली बाई काय म्हणू काय बोलू जरा साडी अशी सरकवून बघ पाय सावासा येतं का नको बाबा केस बेस मुकळी सोडली ती रे पाय जर असं उलट असलं तर काय करू हो बाय आली काय बोलू एक काम कर कसं बाईला जा समोर तिथं हा आणि माझं जरा वजन वाढवून सांग काय म्हणू बाई जरा चांगली दिसतीये हा काय म्हणायचं बाईला म्हणायचं बाई लय मोठा माणूस आहे लय मोठे रे माणूस हा मोठे रिओ माणूस बर, हा लय मोठे रिओ लय मोठे रे मधीच जिरलाय रिओ म्हणायचं बर बर आता लय मोठे रिओ माणूस म्हणायचं लय मोठा माणूस हा लय मोठा माणूस आहे म्हणायचं बाई बर लय गावात दारार आहे याचा बर 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 हा
मंत्री संत्री गावातले जरा नाही हा लागा गल्लीत न चालली तर बारकी लेकर हा काय उठत बसलेली उठत नाही ती. लागला काय खरं बोलायला. मग कसा म्हणला जरा नाही अरे इकडे हा, वजन वाढवून सांगायचं. म्हणायचं? बाईला म्हणायचं बाई बाई अहो ही गावातला पुढारी माणूस आहे. गावातला पुजारी आहे. हा निवदा गोळा करून खातोय. मला आणि भेटत नाही. ए, पुढारी पंच पुढारी हा पंच पुढारी आहे म्हणून बर, सांगायचं. बर. बाईला सांगायचं बाई बाई अहो सकाळ सकाळ जरी संडासला जर बाहेर चालला जात असतो मग काय आत बाथरूम बांधलंय काय म्हणला की मग आम्ही खेड्यातली माणसं. बर असू दे बाथरूमला बाईवर तोंड करून हसायला लागली ती. बाथरूमला जर गेला तर बाईला म्हणायचं बाई बाई बाथरूमला चालला तर गावात चालत जात नाही. मग सगळा हेलिकॉप्टर घेऊन जात आणि पंख्यावर बसतोय सगळ्या गावात सगळं गाव घाण करतंय म्हणून. लागा मग पंख हेलिकॉप्टर घेऊन आगाय जात असते. आणि माघारी कशी येते विचारित नाही काय चालत. गप माझी मी बोलतो बाईला इकडे. ओ बाई राम राम बाई मरा मरा. ओ बाई राम राम. हा वाटा अल्ला का बाई इबलीस बोलायला लागली या. ए, बाई काय म्हणते सुशा माहिती आहे का काय रे वाटीत कालाकुस करून खावा. मातीत नव वाटीत लागा कसं बोलते काय हा तुला येते का लागा त्यातलं काय काय म्हणते गप माझी मी बोलतो बाईला. ओ बाई राम राम. What is your name? हा वाटावर नियम धरलाय म्हण तू जायचं. हा जोगता करा हिंडव काशी गावला तिकडे. ओ बाई राम राम. What is your name? आय एम लेडीज. आय एम लेडीज. लेडीज का हगत तरी काय म्हणला दादा ती मला म्हणली हा व्हॉट इज युअर नेम. हा मी माझा मोठीपणा सांगितला. पुढे येऊन सांग. माझा मोठीपणा सांगितला. हा आय एम लेडीज. लेडीज म्हणजे काय रे मोठ्या फॅक्टरीचा मालक. म्हणून त्या बाईनं तोंडावून हात फिरवलं होतं काय तुझ्या. मग काय म्हणणे हे माझं छपून असलं का बाळ नेमकं. ए बोल मी बोलू काय बोल बोल. लगत तुला माझं वजन वाढवायला सांगितलंय खुशाल स्वतःचं वजन वाढवून आलाय ना आलाय का. तुझं ध्यानात राहिलं नाही. हा तुझं ध्यानात राहिलं नाही. हो बाई नमस्कार. What is your name? कळलं असणार मला माहित आहे तुला कळतंय. हा मला माहित आहे. कळलं का कळलं. माझी मी बघतो. ओ बाई नमस्कार. What is your name? कळलं का मला माहित होतं तुला कळणार. सात ओ बाई ओ बाई नमस्कार. What is your name? बाई आय एम डबल लेडी. का बाई मारायला लागली की अल्ला का दोन लेडीज म्हणला एक फॅक्टरीचा मालक. मी बाईला म्हणून दोन फॅक्टरीचा मालक आहे. वर रसाची खाली ऊसाची. बाईनं लगा मारायचं. तुझ्या आईच्या गाडीत बसून गाडी काढायला लागलाय. मारून दाखव का तू इकडे रे. मारून दाखव बघ. अरे तू इकडे ये. चल तू असं. ए तू असं उचलत ये. आता तिकडे खड्यात पाडची. बिगार लागणार या पोराला वडावडी करून तुला असं वाटतंय. तुझं लगीन झालं नाही काय हा? आणि मग बाई फुकवण्याची होती मग खोटी खोटी ठिकडी. बाई त्याला हात लावू नका बरं का तुम्हाला कोणी सांगायला. हे बाई तुला मारलं काय तिला सांगा. मारलं काय हा बाई हात लावून दाखवा मग. ए इथं मारते इथं मारले. हा? तिला सांग. ए बाई हात लावू लागायला तर ले महागात पडत. मारलं काय तुला बाई? मारायला लागली लागा तिला सांग. हात लावू नको तू. हा मारलं काय सुशा तुला तुला सुशा मारलं काय. हा, मारायला लागली. तू हात लावून दाखव का मारायला लागली लागा. तुला मारलंय काय. मग काय ए हात लावून दाखव तू. मारलं काय करशील? बाय मारायला लागली. तुला मारलं हा. काय. ए तू नुसता हात लावून दाखव. काळ्या तोंडाच्या मी मारून मारून माझ्या छातीचा खोळखोळा केला. मारते काय मारते काय बरे मला बास. मारून मारून छातीचा खोळखोळा केला किती. ना मला बास. तुला कुणी घेतला होता. तुला बायच्या मध्ये म्हणलं का चल. बाय तुम्हाला काय तुम्ही धराधरी
केली. ओ वागोबा ए कोणाला म्हणते वाघोबा? ए तुला बोलते. मला म्हणते हा मी म्हणते दुसरी. कुठल्या पिक्चरची शूटिंग कर? शोले बाय. त्या बाईला म्हणावं लय नाचकी होती मागा, ए आपलं लय नाचली होती म्हणावं बाईला. तुला गाणं बिन येते गायच्या? थांब केला का ती काय विचारू दे की माझ्या मला तुला का मध्येच कसं बोलतोय? बाय तुमची जागरण पार्टी हो आहे की. वाजरून गोंधळाची पार्टी ए वागोबा जागरण गोंधळ तीच म्हणलं की बाई. गाजर कुठं आणली? काय तुमच्या डोळ्यानं आवाज कमी येते का तुम्हाला? कोणी केलं होतं तुझ्या? बाई तुमच्या पायानं मारी जाऊ नका. या बाईच्या कानाला दिसत नाही उठ. हे बाय तू बघ. उठ बोला. ए, या इकडे. ए नाही बाबा पॅडी. मला संडासला जायला. भविष्य म्हणाला की बाई परत जावा. ती बोलते मला मारता. बाय तुम्ही म्हणू का? याला माराय का? ही तुमचं लेकरू आहे का? इकडे तुला पप्पा म्हणू का? आजच्या दिवस म्हणते इकडे ये. ए, काय बाई मारू नका नाही मला तर तुम- कुठं आहे रे माझा काचू? हा बंबू काय बंबूक देऊ का बंबूक? इकडे येते काय? हे इकडे इकडे बाईला विचार. बाय तुमची जागरण पार्टी हो आहे की. आहे? आहे तुमच्या जागरणात कला म्हणते किती आहेत? 10. झाली किती याची बनावची ती? मग काय मेलेले असतात का? आवा इकडे लक्ष द्या त्याचं सोडा. आणि काय करा? हा नाही नाही. तुम्ही त्याला मनावर धरू नका. सुशाव बर सुशाव मी सांग गप रे तू गप. तुमचे 10 कलावंत आहेत. हो आहे की. निफ्ती जेवायला किती आहेत मटण? आम्ही घरनं जेवून आलो. घरनं जेवण आलाय. हम्म. सांग तुझी जरा थांब ना का? इकडे 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 खाली बस माती उकरून बस. खाली बस माती उकरून. का झोपू इथं खाली उकरून? तसा बसू नको. माती उकरून बघसाला का ते कुत्र आहे काय? हा आणि ती काय कुत्री आहे काय? तुला नीट बस म्हणतोय खाली तर. तुला कळत नाही काय बा असं बसल्यावर हागीच फाटायचं. बाय हा तुम्ही त्याला करा असं तुम्हाला वाटतंय? वाटतंय म्हणजे आहे. अरे काय नाही ती कलेच्या मागचा कार आहे. तूच आहे. बर असू द्या. तुम्हाला बहिणी बहिणी आहेत की. बोलावते रे बहीण. हा फुलावती रे बहीण को नीट बोल की. बोला तुझ्या बहिणीला. ए बहिणीवर लय मार देऊ नको. काय का तुझ्या बहिणीचा नवलाय सांगायला लागली? इकडे ये मला वागोबा. नको त्याला मार. ओ वागोबा इकडे या. तुला नका लय झालं. उगा ते मागापासून हसायचं बंद पडल हे असं कसं झालं म्हणून. मागापासून गुढीत बोला बोला तुझ्या बाशा उषा बेबी शकुंतला. बीबी शिकून काढा. ए वागोबा अंतरावर फ्राय करा. काय तुम्ही खायचं आहेत का? हे काम ए बहिणी हो. ते बहीण आहे का काय तुझ्या? मग कोण आहे? बहिण आईला पण मला घोळ वाटतोय का? कसला? ही तुम्ही दोघे वेगळ्या दिसताय आणि ही वेगळी दिसते. ओ वागोबा बहिणोबा आहे ती बहिणोबा. ए, वागोबा हा, आम्ही आईवर गेलो ती बापावर पडली. असं आहे का? हा बरं बापाला वजा चेपलं तेच. ए सुशा हो एक काम कर. कसं? यांची नाव विचार. ए, ही तुझी कोण? ही हा? मम्मी हा? आणि तो आई बाया उलटल्या. उलट बोलल्या पण उलट लिया. ए बाबा विचार तू. कसलं मला काय कळत? बाई तुमची कोण आहे? मम्मी आणि तुम्ही हिची? आई तुझ्याला का काय नातायला काय यांचं? ही तुमची कोण? मम्मी आणि तू हिची? आई कसंच बाई आमचं बी आहे. कसं कसं हे माझे पप्पा. तुमचे पप्पा. इकडे ही पणाच घे. हा, पापाच म्हण. बाकीचं कट कर. चालतंय चालतंय. हे माझे पप्पा. बरं हे तुमचे पप्पा. हे माझे पप्पा. हे तुमचे पप्पा. ते माझे डॅडी. डॅडी कट कर. एकटा पप्पा. कोण आहे डॅडी? डॅडी नको का? नको नको नको. हे माझे पप्पा. बरं मी एकटाच. मी ते माझे डॅडी. ए, कोणचे डॅडी? हे माझे डॅडी. बरं हा. ए, डॅडी कट कर बाबा. ओ वागोबा ए, थांबा थांबा. डॅडी कट कर. चालेल. माझं 50 मागायचं. मी पप्पाला दिले पैसे. हे माझे पप्पा. बरं हे माझे डॅडी. हो वागोबा हा हो. असं कसं? का हो? आणि हे तुमचे पप्पा हो. ते तुमचे डॅडी डॅडी. आणि तुम्ही यांचं हे जायचा नवरा. लागा का? कुणी केलं होतं असं? तुला काय कळतंय? डॅडी कट कर. 50 घेईन पप्पा.
बाया काय वाटलं असेल लागा असं केलंय तू? हे? नालायक का हो बाय हा तुम्हाला केव्हा धर्माचं काही गाणं पिणे येतंय का येतं की हो तुम्हाला येतं का मला होय हा? हा, बाई आम्हाला येतंय की? बाई लय गाणी गाता आम्ही हो, हो. इतर लय मोठा सिंगर आहे होय हा. म्हणून दाखवा म्हणाव गाणं लय आवाज त्याचा भारी आहे बरं लय आवाजाचा सिंगर आहे ती बाई ह्याचा आवाज ऐकल्यावर माणूस जागेवर थांबत नाही मग कुठे जाते नाचते असं नाही 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 तसं करत नाही येड्यावर चपल्या घेत तुम्हाला गाणं ऐकायचं आहे का हिचं म्हणून दाखवा हा दाखव बायला सूर बिघडला सूर बिघडला आला मला घेतला काय असं कर हा. इस्तो आहे का इस्तो कन्नड ठेवायचा का तुझ्या शिकतो की आवाज काय बाईला गाणं म्हणून दाखव बरं कुठं म्हणायचं बाई याच्या आवाजाचं फुटू लय लांब लांब काढून नेले तर ओ वागोबा जायला पिऊन यायचा फोटो कुठून येतात का काय आवाजाचे सांगत असते ते गाणं कुठलं म्हणायचं सांगा तुम्हाला येतं ते ती एक काम देवाचं कर कुठलं रे बाईला कळतंय महिने प्यार किया मधला आंबाबाईचं मन तुमची आई तुळजापूर झाडत होती का हिंडत होती काय करत इकडे इकडे नीट अरे ते धडकन पिक्चर मधलं पण नाही ज्योतिबाचं मग नाही ते ह्या पिक्चर मधलं यंता तुझी मार या- ये बाईला गाणं म्हणून दाखव म्हणतो. बाय देवाचं गाणं म्हणतो आता आला की ते कांतारा देवाचं म्हणतो महादेवाचं म्हणतो महादेवाचं काय शंकराचं म्हणू नाही महादेवाचं कट कर हा. शंकराचं म्हण म्हणू हा तुम्ही गप ऐका झालं का ऐक कळालं मला मी ओ वागोबा काय झालं कुणी ऐकलं तुमचं गाणं अरे कोणाला पण विचारा की एकटाचा असं आहे का घरभर पिसळले कोणाचं अरे घरभर काल पिसाळलं होतं रात्री तमाशा बरं गाणं म्हण म्हणू सदाशिव शंकर गोसावी झाला 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 बरं आणि भक्त चांगुनीच्या वाड्याला आला बरं आणि भक्त चांगुनीच्या वाड्याला येऊन काय म्हणाला माहितीये का काय म्हणाला कडाला लाव कटा कडेला लाव आता सांगायला लागली का बाया माणसं बसलेली का चांगुनाची लावली मी देवती मावशी बागड्याची गळात माल घालून कथा ऐकायला लागली भक्त चांगुनाची कथा ऐकली का हा, कधी? फक्त चांगुराची कथा भक्त चांगुनाची कथा सांग आता शिक तिकडे चांगुराच्या वाड्याला गेला आहे सदाशिव शंकर गोसावी झाला आणि भक्त चांगुनीच्या वाड्याला आला आणि तिथं येऊन चांगुनीला काय म्हणाला माहितीये का काय म्हणाला अर्जुनाने विचार केला त्या वेळेला बाण लाविला धनुष्याला बाण मारीला धर्तरीला ना अर्जुन निघाले पाताळाला तुझ्या आई काय त्या मनुष्य भांगडा आता हे नेम बांगड्याची माळ घातली म्हणल्यावर पोतर लगा भक्त चांगुनाची कथा ऐकायला लागलो होतो सांगाय तू इथं बघ ए तुझ्या बहिणीने येतं का गाणं ग येतं की आहो ए आहो त्याचं जाऊ दे हा तू म्हण मी वय त्या मी धर्माचं नाही. गाणं म्हण तुला येतंय का हा? नाही त्याला येत नाही त्याचं कॅशिट अडकाय हा तू म्हण त्याचं कॅसेट पडलंय काय अरे बाबा म्हणतो पण तू म्हण की नाही तुझ्या बहिणीचं गाणं ऐकू दे मला हा